फॉगच फॉग. जर्नी आमची झालेली आहे 300 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आमचे. विठोबा झालेला आहे. आता फोटोबा करायला आपण इथे आलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण एक मस्तपैकी सिरीज घेऊन येत आहे, ती म्हणजे कोकण सिरीज. सिरीजचं नाव अजून ठरलेलं नाहीये. ट्रिप कम्प्लीट होईपर्यंत काही ना काहीतरी सुचेल, पण थंबनेल बघून तुम्हाला सर्वांना कळालंच असेल की आपण कोकणातले 2 जिल्हे आपण कव्हर अप करणार आहे, ते म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. रत्नागिरीमध्ये काय काय कव्हर करणार ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. रात्रीची जर्नी आहे. आज तारीख आहे 19 फेब्रुवारी 2025 आणि येत्या 22 तारखेला अंगणेवाडीची जत्रा आहे. तर स्पेशली आपण अंगणेवाडी जत्रेसाठी चाललेलो आहे. पण आपण विचार केला की 2 दिवस अजून एक्स्ट्रा सुट्टी घेऊन आपण थोडंसं कोकण एक्सप्लोर करूया. त्यासाठी आपण आपली ही ट्रिप सुरू करत आहे. यावेळेस आपली लिली आपल्यासोबत नाही आहे, बाईक राईड नाही आहे, आपण कारने जाणार आहे, कारने येणार आहे आणि खूप मजा येणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आपली पॅकिंग सुद्धा पूर्ण झालेली आहे. आज 19 फेब्रुवारी, त्याच्यामुळे आज सुट्टी होती. एकदम आरामात आपण पॅकिंग केलेली आहे. 2 बॅग्स आपल्या फुल भरलेल्या आहेत. सगळे कपडे आहेत, कॅमेऱ्याचे एक्सेसरीज आहेत आणि खूप काही आहे. 9:50 झालेले आहेत. आपण 10:15 आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत. मुंबई गोवा हायवेने आपण जाणार आहे. रोडची कंडिशन आता चांगली झालेली आहे. कशी आहे कंडिशन, काय आहे, तुम्ही पण मार्चमध्ये, एप्रिलमध्ये, मेमध्ये जर तुम्ही गोव्याला जायचा किंवा कोकणात जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण ट्रिप, ॲक्च्युली पूर्ण सिरीजच बघा. खूप बनणार सिरीज आहे. खूप सारे प्लेसेस आहेत जे मी तुम्हाला या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आपण आपली जर्नी स्टार्ट करूया आता. चल मम्मी, बाय बाय. हा, जा सावकाश. ओके, हा, सावकाश जा, सावकाश या, आरामात. चल बाय बाय. हा, बाय. काळजी घे. चल, हा. चला. फायनली आपली ट्रिप स्टार्ट झालेली आहे. आता सीएनजी आपण भरलेलं आहे ना? फुल आहे. ओके, ठीक आहे. सीएनजी भरलेलं आहे म्हणजे आपण नॉनस्टॉप आता जाणार आहे. जेवलेलो आहे मस्तपैकी आणि आता बघू आपण कुठे हॉल्ट घेणार आहे. रात्र आहे त्याच्यामुळे एवढं काही तुम्हाला स्पष्ट काही दिसणार नाही. गोवा हायवेला आम्ही आता लागलेलो आहे. टायमिंग बघाल तर 11 वाजलेले आहेत, 11:03 झालेले आहेत आणि ट्रॅफिक होतं थोडंसं. ते ट्रॅफिक क्लिअर करतात आम्ही ॲक्च्युअल आपल्या रोडला जे आहे मुंबई गोवा हायवे त्या रोडला लागलेले आहे आणि बघूया आता मग इथून ट्रॅफिक मिळेल असं मला वाटत नाही, कारण की आज ऑफ डे आहे. थोडंसं आता पनवेल पेन क्रॉस केल्यानंतर आम्हाला ट्रॅफिक कमी मिळेल. मग आम्ही आमच्या स्पीडने कव्हर अप करू डिस्टन्स. चिपळूणला पोहोचलोय आपण. 4 वाजलेले आहेत, 3:45. सीएनजी भरतोय गाडीमध्ये.
अजून एकही हॉल्ट घेतलेला नाही आपण 10 वाजल्यापासून. फक्त आपण 2 वेळा, सॉरी 1 वेळा, हे सेकंड टाइम आहे, 2 वेळा आपण आता सीएनजी भरायला थांबलेलो आहे. आता थोडा उजेड झाला किंवा कुठला हॉटेल वगैरे दिसलं तर चहा पियाला थांबू आपण आणि बघूया. फॉगच फॉग. फॉग. सकाळचे 5 वाजलेत, 4:57 5 वाजतील आता. अजून आम्हाला 48 मिनिट्स दाखवते. तर आम्ही आता असं विचार केलाय की गणपतीपुळे भक्त निवासला आम्ही जाणार आहे आणि तिथे फ्रेश वगैरे होऊन गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहे आम्ही. सो 47 मिनिट्स दाखवत आहे. ऑलमोस्ट 5:30 पावणे 6 पर्यंत आम्ही पोहोचू तिथे आणि फ्रेश वगैरे होऊन मग आपल्या बाप्पाचं दर्शन करायला जाऊ. सो आतापर्यंत जर्नी आमची जी झालेली आहे ती 300 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आमचे. 10 वाजता जर्नी स्टार्ट केलेली आणि आता वाजलेले आहेत 5. म्हणजे 7 तासात, 7 ते 8 तासात तुम्ही रत्नागिरीपर्यंत पोहोचू गणपतीपुळे. 2000 years later. सकाळी 6 वाजता आम्ही गणपतीपुळे इथे पोहोचलो आणि भक्तिनिवासमध्ये आम्हाला रूम मिळाला नाही कारण की त्यांचं काहीतरी वेगळेच रूल होते, 10 वाजता चेक इन करायचं. बट एवढा वेळ आमच्याकडे नाही आहे. तर आम्ही एक प्रायव्हेट हॉटेल बघितलं, तिथे फ्रेश वगैरे झालो आहे. आता 8 वाजलेले आहेत. फ्रेश वगैरे होण्यात सगळं टाइम गेला. 8 वाजलेले आहेत आता. आता आम्ही गणपती मंदिराकडे चाललोय. गणपतीपुळे येथे दर्शन घेणार, तिकडे नाश्ता करणार आणि मग आपले पुढचे डेस्टिनेशन्स सुरू होणार. तर आज आपला दिवस आहे पूर्ण रत्नागिरी एक्सप्लोर करण्यासाठी. आपण 3 ते 4 ठिकाणं आहेत, खूप फेमस आहेत ती, तिथे आपण जाणार आहे. चला. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण विठोबा झालेला आहे, आता पोटोबा करायला चाललेलो आहे. गणपतीपुळ्यातलं एक असं ठिकाण जिथे मिसळ खूप चांगली मिळते असं ऐकलं होतं, असं बघितलं होतं खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये, रील्समध्ये. तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिकडची मिसळ आपण टेस्ट करणार आहोत. गणपतीपुळे मंदिरपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावरती मालकुंड हे गाव आहे. तिथे आपल्याला मिसळ खायला जायचं आहे, हॉटेल समाधान. तर तिकडची मिसळबद्दल खूप जास्त चर्चा झालेली आहे सध्या. इंस्टाग्रामवरती व्हायरल आहे आणि यूट्यूबवरती पण व्हायरल आहे. तर ती मिसळ टेस्ट करावी आणि आपण तिथे जाणार आहोत. तर आपण इथे आलेलो आहोत हॉटेल समाधानला. विठोबा झालेला आहे, आता पोटोबा करायला आपण इथे आलेलो आहोत. तर आपल्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी सगळं काही आणलेलं आहे आणि एकदम क्विक आणलेलं आहे. म्हणजे विदिन 5 मिनिट्समध्ये, 5 मिनिट्स पण जास्त बोलतोय मी, 5 मिनिट्स पण सगळं गरम आणि सगळं गरम आहे, एकदम फ्रेश. बापरे, म्हणजे जेवढं मी ऐकलं होतं त्याच्याहून जास्त एक्सपेक्टेशन, म्हणजे
खूपच भारी आहे. आता आपण टेस्ट करणार आहोत या सगळ्यांची. तर आपण पहिल्यांदा मिसळ मागवलेली आहे, तरी त्यांनी सेपरेटली दिलेली आहे, पाव आहेत 2, कांदा भजी आपण मागवलेला आहे आणि त्याच्यानंतर इकडचे जे स्पेशल आपल्याला आपण ज्यासाठी इथे आलेलो आहोत ते म्हणजे ब्रेड कटलेट आणि त्यासोबत ती ग्रीन चटणी दिलेली आहे. तर हे सगळं आपल्याला टेस्ट करायचं आणि याचा रिव्ह्यू आपल्याला द्यायचा आहे. तर आम्ही हे सगळं खाणार, फस्त करणार आणि तुम्हाला इकडे यायचं की नाही यायचं गणपतीपुळ्याला आल्यानंतर ते कळेल. ठीक आहे. तर आम्ही हॉटेल समाधानमध्ये आलेलो आहे आणि इकडे आम्ही ब्रेड पॅटीस, कांदा भजी आणि मिसळ मागवलेली. जी स्पेशलिटी होती इकडची ते खूप अप्रतिम. त्यातली चटणी तर खूप जास्तच, म्हणजे मुंबईमध्ये अशी चटणी मिळणं इम्पॉसिबल आहे. तर ह्याच्याकडून जाणून घेऊया हा हॉटेल समाधान कधीपासून आहे आणि एवढं म्हणजे खूप सिम्पल आहे आणि एवढी चांगली टेस्ट गणपतीपुळ्यामध्ये आहे आणि खूप अप्रतिम आहे. हॉटेल समाधानमध्ये स्वागत आहे तुमचं. आम्ही 2003 मध्ये ऑक्टोबरला 20 वर्ष होऊन आणि तेव्हापासून आमच्याकडे मिसळ, वडापाव, पॅटीस सगळे 3च आयटम पण खूप छान मिळतात आणि कांदा भजी, खेकडा भजी आमची फेमस आहे आणि सगळ्यांनी या नक्की खायला. ब्रेड पॅटीस खायला नक्की या. अप्रतिम. गेले 20 वर्षापासून 20 वर्षाहून जास्त अधिक आज हे जे हॉटेल आहे आणि अप्रतिम टेस्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी व्हिजिट करा. नाश्ता करून झालेला आहे आपला. आता आपण आपल्या ज्या कामासाठी इथे कोकणमध्ये आलेलो आहोत एक्सप्लोर करण्यासाठी, तर ते करण्यासाठी आपण जात आहोत. फर्स्ट आपलं झालेलं आहे गणपतीपुळे, सेकंड होतं हॉटेल समाधान आणि थर्ड आहे ते म्हणजे प्राचीन कोकण.